नमस्कार मित्रमैत्रिणी, माझं नाव डॉक्टर संध्या गावणे आणि माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रमैत्रिणींनो, मी कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. तुम्ही आजकाल कॅन्सर अवेअरनेसवरचे व्हिडिओ पाहत आहात. आजचा टॉपिक आहे केअर गिव्हर. केअर गिव्हर असा एक व्यक्ती असतो ज्याला देवाने आकाशातून कॅन्सर रुग्णासाठी पाठवलेला असतो. तो त्याच्यासाठी एक फुल सपोर्ट सिस्टीम असतो. हा केअर गिव्हर कॅन्सर रुग्णाच्या फॅमिलीमधला त्याचा लाईफ पार्टनर असू शकतो, त्याचे आईवडील असू शकतात, त्याचा मुलगा मुलगी असू शकतात, त्यांचे भाऊ बहीण किंवा एखादं फॅमिली फ्रेंड पण असू शकतो. चला तर जाणून घेऊया या केअर गिव्हरबद्दल. तर केअर गिव्हरचं नेमकं काम काय आहे? तर हा केअर गिव्हर कॅन्सर रुग्णाला भावनिक आणि मानसिक आधार देतो. त्याच्या कॅन्सर विरुद्धच्या लढ्यासाठी त्याच्यासोबत असतो. मग तो पेशंट हॉस्पिटलमध्ये असेल, किमो घेत असेल, ऑपरेशन थिएटरमध्ये असेल, घरी असेल, प्रत्येक क्षणी तो कॅन्सर रुग्णासाठी अवेलेबल असतो. केअर गिव्हर हा कॅन्सर रुग्ण आणि ऑन्कॉलॉजिस्ट याच्यामधला दुवा असतो. तो ऑन्कॉलॉजिस्टसोबत चर्चा करतो की कॅन्सर हा नेमका कुठे आहे, कशा प्रकारचा आहे, कुठल्या स्टेजचा आहे, त्याचं प्रोग्नोसिस काय, त्याचा ट्रीटमेंटचा प्लॅन काय आहे आणि ह्या ट्रीटमेंटचे काय साईड इफेक्ट आहेत, साईड इफेक्ट झाल्यानंतर त्याची कशी काळजी घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्यांची चर्चा तो डॉक्टरांसोबत करतो. आणि हा प्लॅन सक्सेसफुल होण्यासाठी ऑन्कॉलॉजिस्टसोबत तो नेहमी सहकार्य करत असतो. पेशंटला वेळेवर मेडिसिन देणं, जेवण देणं, न्यूट्रिशनची काळजी घेणं, त्याची हायड्रेशनची काळजी घेणं, पेशंटला इतर काही थेरपीसाठी घेऊन जाणं, त्याला योगा मेडिटेशन करण्यासाठी सपोर्ट करणं, त्याच्या साईड इफेक्टकडे लक्षपूर्वक पाहणं, जास्त साईड इफेक्ट असतील तर ऑन्कॉलॉजिस्टला फोन करणं किंवा हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन जाणं, ह्या सगळ्या गोष्टी केअर गिव्हर करतो. कॅन्सर हा खर्चिक आजार आहे. त्याचे जे काही ट्रीटमेंट आहे त्या सगळ्या खर्चिक आहेत. त्या खर्चाची तयारी करणं म्हणजे फायनान्स मॅनेज करणं किंवा रुग्णाचा जर इन्शुरन्स प्लॅन असेल तर त्याच्यासाठी प्रोसेस करणं, ह्या सगळ्या गोष्टी केअर गिव्हर करत असतो. एखाद्या घरामध्ये व्यक्तीला कॅन्सर डिटेक्ट झाला, त्या घरामध्ये खूप उलटापुलट होतं, पूर्ण घराची घडी विस्कटून जाते आणि ह्याच्यात सगळ्यात जास्त परिणाम केअर गिव्हरला होतो. कारण त्याला सगळंच बघायचं असतं. कॅन्सर पेशंटला पण बघायचं असतं, स्वतःला पण बघायचं असतं, घरच्या इतर व्यक्तींना पण बघायचं असतं, घराचा सगळा कारभार पण व्यवस्थित करायचा असतो. अशा वेळेस त्याच्यावर प्रचंड तणाव असतो. तो खूप चिंताग्रस्त असतो. त्याला नेमकं कळत नाही की कॅन्सर पेशंटला कशी मदत करायची. ह्यासाठी पण काही सपोर्ट सिस्टीम आहे आणि केअर गिव्हर ह्याची मदत घेऊ शकतात. केअर गिव्हरनी ऑन्कॉलॉजिस्ट, नर्सेस स्टाफना प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न विचारला पाहिजे. कुठलीही छोटी शंका असू दे, अडचण असू दे, त्यांनी बेझिझक ऑन्कॉलॉजिस्टला फोन करणं, विचारणं आणि स्पष्टीकरण करून घेणं काहीच हरकत नाही. कारण यामधूनच त्याच्या शंकेचं समाधान होऊ शकतो आणि कॅन्सर रोखण्यासाठी ही बाब खूप महत्त्वाची ठरते. काही कॅन्सर सपोर्ट ग्रुप असतात जे कॅन्सर सर्वायव्हर आणि केअर गिव्हर यांची मीटिंग घेतात. त्या मीटिंगमध्ये केअर गिव्हर जाऊ शकतात. त्याच्यामधून जे कॅन्सर सर्वायव्हरचे एक्सपिरियन्स अनुभव आहेत आणि केअर गिव्हरचे जे अनुभव आहेत त्याच्यामुळे त्यांना खूप मदत मिळू शकते. काही NGO आहे जे कॅन्सर रुग्णासाठी मदत करतात आणि केअर गिव्हरना पण ते मदत करतात की कॅन्सर पेशंटला नेमका कसा आहार द्यावा, त्यांचे जे साईड इफेक्ट होतात त्यांना कसं हँडल करावं किंवा त्यांना मानसिक आधार ते देतात. आणि ते एक स्वतःचा हेल्पिंग हँडसुद्धा देतात की जर केअर गिव्हर्सना काही मदत हवी असेल, जसं पेशंटचे मेडिसिन्स आणून देणं, त्यांच्यासाठी फ्रूट्स वगैरे आणून देणं, एखादा लॅब रिपोर्ट घेऊन येणं, डॉक्टरांची अपॉइंटमेंट फिक्स करणं किंवा किमो चालू असताना कॅन्सर रुग्णासोबत बसणं, त्यांना गप्पा मारणं, असे काही मदत
हे NGOचे व्हॉलेंटियर्स करू शकतात आणि केअर गिव्हरनी त्यांची मदत नक्की घ्यावी. सध्या वेबसाईट, सोशल मीडिया जसं यूट्यूब, फेसबुक ह्याच्यावर बरीच माहिती आपल्यास बघायला मिळते. कॅन्सर रुग्ण आपलं एक्सपिरियन्स शेअर करतात आणि सांगतात. जसं मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगते. तर अशा व्हिडिओमधून सुद्धा केअर गिव्हर ही माहिती मिळवू शकतात आणि ते कॅन्सर रुग्णाला मदत करू शकतात. कॅन्सर रुग्णाचं पूर्ण आयुष्य हे केअर गिव्हरवर टिकलेलं असतं. केअर गिव्हरला तारेवरची कसरत करावं लागते. अशा वेळेस केअर गिव्हर सुद्धा टायर्ड होऊ शकतो, तो तणावग्रस्त होऊ शकतो, त्याला स्ट्रेस येऊ शकतो. अशा वेळेस त्यांनी काय करावं? पहिलं तर त्यांनी मदत घ्यायला बिलकुल संकोच करू नये. सगळ्याच गोष्टी केअर गिव्हर करू शकत नाही, त्यामुळं त्या वेळेस किती मदत नातेवाईकांकडून, फ्रेंड्सकडून, व्हॉलेंटियरकडून घेणं खूप गरजेचं आहे. एखाद्या घरात बेड रिडन कॅन्सर रुग्ण असेल तर त्या कॅन्सर रुग्णाचं सगळंच काम करण्याची जबाबदारी केअर गिव्हरवर येते. अशा वेळेस बेड रिडन पेशंटची काळजी घेणं खूप अवघड गोष्ट आहे. कारण त्यांची वैयक्तिक स्वच्छता करणं, त्यांचे जेवण खाण्याचं बघणं, मेडिसिन्सचं बघणं, ह्या सगळ्या गोष्टी ओव्हरवेल्मिंग आहे. अशा वेळेस जी संस्था आहेत ज्या प्रोफेशनल ट्रेंड नर्स पुरवतात, ज्यांना अशा बेड रिडन रुग्णाची काळजी कशी घ्यायची ह्याच्याबद्दल संपूर्ण माहिती असते. आणि अशामुळं काय होतं की त्या बेड रिडन कॅन्सर रुग्णाची व्यवस्थित काळजी पण घेतली जाते आणि जे केअर गिव्हर आहेत ताण त्यांचा कमी होतो. तर अशी मदत घ्यायला काहीच हरकत नाही. केअर गिव्हर कॅन्सर रुग्णासाठी स्वतःला वाहून घेतलेले असतात. त्यांच्याकडे स्वतःसाठी टाईम नसतो. ते वेळेवर जेवत नाहीत, वेळेवर झोपत नाहीत. अशा वेळेस त्यांच्या तब्येतीवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. तर केअर गिव्हरनी स्वतःची काळजी घेण्याची खूप गरज आहे. त्यांनी हेल्दी जेवण केलं पाहिजे. त्यांनी जेवढं शक्य आहे तेवढं आपली झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा, मेडिटेशन्स केलं पाहिजे. कॅन्सर गिव्हरला स्वतःचं पर्सनल लाईफ पण आहे आणि ते त्यांनी जगावं. त्यांनी स्वतःचं एंटरटेन पण करावं. जसं एखादी मूव्ही पाहिली, प्ले पाहिला किंवा टीव्हीवरचे प्रोग्राम पाहिले, पुस्तकांचं वाचन केलं, बाहेर फिरून आले, मित्रमैत्रिणीसोबत थोडासा वेळ घालवला. यामुळं केअर गिव्हर त्या परिस्थितीपासून थोडेसे दूर जातात. त्यांचा स्ट्रेस कमी होतो आणि ते परत ताजेतवाने होऊन कॅन्सर रुग्णाला आपला क्वालिटी टाईम देऊ शकतात. मित्रांनो, केअर गिव्हरसाठी हा माझा पहिला व्हिडिओ होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक चांगला केअर गिव्हर कसा असतो आणि तो असण्याने कॅन्सर रुग्णाच्या जीवनामध्ये कसा चमत्कार होतो हे मी सांगणार आहे. मित्रमैत्रिणींनो, ज्यांनी कोणी माझा चॅनल सबस्क्राईब केला आहे त्यांना खूप खूप धन्यवाद. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करावा आणि बेल आयकॉनवर क्लिक करावं, ज्याच्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटते. माझ्या व्हिडिओच्या खाली नक्कीच कमेंट्स करा. तुमची फीडबॅक आणि कमेंट्समुळं मी माझे व्हिडिओ अजून इम्प्रूव्हमेंट करत जाईल. आणि तुम्हाला एखाद्या विषयावर जर व्हिडिओ हवा असेल तो सुद्धा नक्की कळवा. मित्रमैत्रिणींनो, नेहमीसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.